आजचा व्हिडिओ हा इयत्ता 6वीच्या मुलांसाठी आहे, कारण यावर्षी सिलेबस बदलल्यामुळे पालक आणि मुलं दोन्ही गोंधळलेली आहेत. त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ घेऊन आपण आलेलो आहे. आजचा व्हिडिओ आहे आकृतीबंध चौथे प्रकरण आणि स्वाध्याय 4 या ठिकाणी पूर्ण सोडवून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तर मग बघूया पहिला प्रश्न काय आहे. या ठिकाणी बघा, जो आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे तो काय दिलेला आहे, तर सारणी पूर्ण करा असं दिलेलं आहे. आता या ठिकाणी बघा 1 आणि 1 आहे, बरोबर आहे. आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला, तर 1चा वर्ग अधिक 1 म्हणजे 1चा वर्ग हा 1, 1 अधिक 1 किती झाले आपले 2 झाले, बरोबर आहे. त्याच पद्धतीने इथे बघा 1 2 1 2 म्हणजे हे 4 झाले. म्हणजे 4 म्हणजेच काय असणार आहे, तर 2चा वर्ग असतो आणि इथला अधिक 1 म्हणजेच 2चा वर्ग हा 4 अधिक 1 म्हणजे या ठिकाणी किती आले 5 आले. त्याच पद्धतीने इथे किती बघा 1 2 3 आहेत, म्हणजे 3चा वर्ग अधिक 1 झाले, म्हणजेच 9 अधिक 1 म्हणजे 10 झाले. नंतर काय असणार आहे या ठिकाणी, तर 4चा वर्ग अधिक 1 म्हणजेच 4 चोक 16 अधिक 1 म्हणजेच किती झाले या ठिकाणी 17 आलेलं आहे. ठीक आहे. आता त्याच पद्धतीनं आता पुढचे 2 ब्लॉक काढायचे आहेत. म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे बघा, 5चा वर्ग अधिक 1 म्हणजेच किती झाले 5 5 25 अधिक 1 म्हणजे 26 या ठिकाणी आलेलं आहे. आणि इथं किती असणार आहेत, म्हणजे तुम्हाला बघा उभे 5 आणि आडव्या 5 अशा लाईनी तर करायलाच लागणार आहेत आणि त्याच्यानंतर एक एक्स्ट्राचा डॉट या ठिकाणी द्यावा लागणार आहे. त्याच पद्धतीनं पुढच्या ब्लॉकमध्ये काय येणार आहे, तर 6चा वर्ग अधिक 1 म्हणजेच काय झालं बघा 36 अधिक 1 म्हणजे या ठिकाणी किती येणार आहे, तर 37 येणार आहे. ठीक आहे. आणि ही आकृती आता तुम्ही काढायची आहे. ठीक आहे. जाऊया आता दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा जो प्रश्न आहे तो तुम्ही स्वतः सोडवायचा आहे. आपण आता तिसरा प्रश्न या ठिकाणी बघत आहोत. आता तिसरा प्रश्न जो आहे तो काय सांगितलेला आहे बघा, तर आकृतीबंधाचे निरीक्षण करा व पुढील 3 संख्या लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे. दुसरा प्रश्नही सोपाच आहे. प्रत्येक वेळेला काय झालंय बघा, एक एक षटकोन या ठिकाणी वाढत गेलेला आहे. त्याचाच वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या वहीत असेच आकृतीबंध तयार करायचे आहेत. तिसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा, तर आकृतीबंधाचे निरीक्षण करा व पुढील 3 संख्या लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. इथे बघा 2 9 28 आणि 65 आहे. एक विचार केला तर या ठिकाणी बघा 1चा घन अधिक 1 किती असतो, 1 अधिक 1 म्हणजेच किती झाले 2 झाले. ठीक आहे. त्याच पद्धतीने 9 म्हणजेच काय असणार आहे बघा या ठिकाणी, तर 2चा घन हा किती असतो 8 असतो आणि अधिक 1 केले तर 9 येतात. पुढची संख्या बघितला तर बघा 3चा घन अधिक 1 केले तर 3 त्रिक 9 9 त्रिक 27 अधिक 1 म्हणजे या ठिकाणी 28 आलेलं आहे. 65 म्हणजेच काय झाले बघा 4चा घन अधिक 1 म्हणजे 4चा घन किती होता 4 चोक 16 16 चोक 64 झाले अधिक 1 म्हणजे या ठिकाणी किती आले 65 आले. आता पुढची संख्या काय येईल आपली, 5चा घन अधिक 1 म्हणजे 125 अधिक 1 म्हणजे 126 या ठिकाणी आलेलं आहे. आणि नंतरची संख्या ही काय असणार आहे आपली, तर 6चा घन अधिक 1 म्हणजे 6 36 आणि 36 सक्क किती होता, 6चा घन हा किती असतो 216 अधिक 1 म्हणजेच किती झाले बघा 217 असणार आहे. दोन संख्या झालेल्या आहेत. तिसरी संख्या काय असणार आहे आपली, 7चा घन अधिक 1 असणार आहे. 7चा घन हा किती असतो, तर 343 अधिक 1 म्हणजेच किती झाले बघा 344 या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे. म्हणजे 1 2 आणि हे 3 या ठिकाणी उत्तर म्हणून तुम्ही लिहू शकता. ओके. जाऊया आता पुढच्या म्हणजे चौथ्या प्रश्नाकडे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा या ठिकाणी तुम्ही असं उत्तर म्हणूनही लिहू शकता. 2 9 28 65 126 हे उत्तर आहे आपलं. 217 हे सुद्धा उत्तर आहे आणि 344 हे सुद्धा काय आहे उत्तर आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न काय दिलेला आहे बघा, तर पहिल्या 5 त्रिकोणी संख्या लिहा. आता
त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्या कशा ओळखायच्या, कशा लिहायच्या, याच्यावरती एक डिटेलमध्ये आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे. जर तुम्हाला त्रिकोणी संख्या माहिती नसेल तर तो व्हिडिओ एकदा नक्की बघा, जेणेकरून त्रिकोणी संख्याशी रिलेटेड असणाऱ्या सगळ्या शंका तुमच्यासाठी निरसन होऊ शकतात. ठीक आहे. आता पहिल्या 5 त्रिकोणी संख्या कोणत्या आहेत बघा, तर 1, 3, 6, 10 आणि 15 या पहिल्या 5 त्रिकोणी संख्या आहेत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न काय विचारलाय, तर 10वी त्रिकोणी संख्या कोणती? बरोबर आहे, 10वी त्रिकोणी संख्या. 10वी त्रिकोणी संख्या काढताना काय करायचं असतं बघा, तर या ठिकाणी 10 गुणिले त्याच्यानंतरची येणारी संख्या भागिले 2 करायचंय. म्हणजे इथं बघा, बेके बे, बे पंचे 10 झाले आणि 11 पाचशे किती झाले, तर 55 झाले. म्हणजे 10वी त्रिकोणी संख्या ही किती असणार आहे, 55 असणार आहे. ठीक आहे. पाचवा प्रश्न काय दिलेला आहे तो बघा, मोज संख्यांनी चढत्या क्रमाने बेरीज करत गेल्यास कोणती संख्या मला तयार होते, एक निरीक्षण म्हणून बघूया. आता या ठिकाणी पहिली संख्या काय येणार आहे बघा, या ठिकाणी तर 1 येणार आहे. 1 अधिक 2 म्हणजेच किती आली, या ठिकाणी 3 आली. ठीक आहे. नंतरची संख्या ही काय असणार आहे बघा, 1 अधिक 2 अधिक 3 म्हणजेच 1 आणि 2 3, 3 आणि 3 6 झाली. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरची असणार आहे ती काय असणार आहे बघा, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 असणार आहे. म्हणजेच किती झाले, हे 6 झाले. 6 4 किती झाले, 10 झाले. बरोबर आहे. आता निरीक्षण केलं तर बघा, 1 3 6 आणि 10 असे पुढच्या सर्व संख्या येणार आहेत आणि या सर्व संख्या ह्या काय आहेत, तर त्रिकोणी संख्या मला आहेत. ठीक आहे. हा होता आपला कितवा प्रश्न, पाचवा प्रश्न. ओके. आता जाऊया 6व्या प्रश्नाकडे. 6वा प्रश्न बघितला तर काय सांगितलेलं आहे बघा, तर 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्यांच्या क्रमाने बेरीज करून तयार होणारी संख्या मालिका लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता पहिली संख्या 1 आहे. ठीक आहे. दुसरी संख्या 1 अधिक 3 विषम संख्या घ्यायच्या आहेत आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे इथे किती झाले, 4 झाले. नंतर बघा, 1 अधिक 3 अधिक पुढची विषम संख्या किती असती, 5. इथं उदाहरण म्हणून दिलेलं आहेच तुम्हाला. म्हणजे या ठिकाणी 4 आणि 5 किती झाले बघा, 9 झाले. नंतरची संख्या काय येईल, 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 5 नंतर येणारी संख्या विषम काय आहे आपली, 7 आहे. बरोबर आहे. म्हणजे यांची जर बेरीज केली तर किती असणार आहे या ठिकाणी, तर 16 आले. मग एक निरीक्षण केलं तर पहिली संख्या 1 आली, दुसरी 4 आली, तिसरी 9 आली, चौथी किती आली बघा, 16 आली. नंतरची किती येणार आहे, 25 येणार आहे. आणि पुढच्या सर्व अशा. म्हणजे या सर्व काय आहेत आपल्या, तर वर्ग संख्या माला आहेत. बरोबर आहे. आणि हेच आपल्याला या ठिकाणी लिहायचं होतं. 7व्या गणिताचा जर विचार केला आपण, तर या ठिकाणी बघा, आपल्याला 1 ते 50 पर्यंतचे अंक आणि 49 ते परत 1 पर्यंतचे अंक आहेत. म्हणजे इथं बघा, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक डॉट 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 अधिक किती आहे, पहिलं 50 अधिक मध्ये बेरजेचं चिन्ह या ठिकाणी येणार आहे. आणि नंतरचं काय आहे बघा, इथं 1 अधिक 2 अधिक 3 अधिक डॉट 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 49 हा शेवटचा अंक असणार आहे. आता त्रिकोणी संख्याचं जर सूत्र वापरून या ठिकाणी आपण सोडवलं तर काय होईल बघा, त्रिकोणी संख्यामध्ये काय असतं, तर शेवटी एकूण संख्या किती आहेत या ठिकाणी, तर 50 आहेत. बरोबर आहे. गुणिले 50 अधिक 1 किती होतात या ठिकाणी, तर 51 येतात आणि भागिले 2 असते. अधिक या पद्धती इकडे सुद्धा तेच करायचंय आपल्याला. म्हणजे एकूण संख्या किती आहेत, 49 आणि 49 अधिक 1 म्हणजेच किती झाले, 50 भागिले 2 आले. ठीक आहे. आता इथं जर भाग घालवला तर इथं बघा किती होणार आहे, तर बे दोन्ही 4, 1 राहिले, बे पंचे 10 आणि 25 गुणिले 51 केले, 25 गुणिले 51 केले, 5 आले, इथं आले 2 0, 5 5 25, 5 दोन्ही 10, 11 12 आले, हे 5 7 2 1 1275 आले. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने इथं सुद्धा जर भाग घालवला, इथं जर 25 आले, तर परत एकदा या ठिकाणी आपण काय करणार आहे बघा, तर 49 गुणिले 25 केले, तर इथं 5 9 45, 5 चोक 20, 20 आणि 4 24, 0 आले, 9 दोन्ही 18, हातच्याले 1, 4 दोन्ही 8 आणि 1 9 आले, 5 8 आणि 4 12, हातच्याले 1 10 आणि 2 12. म्हणजे या ठिकाणी 1225 आले. आणि या दोघांची बेरीज केली तर या ठिकाणी बघा, 1275 मिळवले आपण. 5 आणि 5 10, हातच्याले 1, 7 आणि 3 10, हातच्याले 1 2 2 4 आणि 1 5 आले आणि आले 2. म्हणजे 2500 हे काय असणार आहे, त्याचं उत्तर असणार आहे. ही एक सोपी ट्रिक आहे. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं, जर त्रिकोणी संख्याचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तो एकदा बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदाच होईल. या ठिकाणी आपला हा स्वाध्याय संपतो.
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन